आता वळूयात इतरही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे। जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश होतोय। वसंतदादा पाटलांच्या घराण्यामध्ये भाजपचं कमळ आता येणार आहे। सांगलीमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्काच मानला जातोय। एकीकडे कालच जयश्री पाटील यांची भेट चंद्रकांत पाटलांनी घेतलेली होती। त्या भाजपमध्ये प्रवेश करणार हे याआधी सांगण्यात आलेलं होतं, तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मात्र आज हा पक्षप्रवेश होईल। मात्र काँग्रेससाठी आणि वसंतदादा पाटलांच्या घराण्यासाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला जातोय, कारण वसंतदादा पाटलांच्या घराण्यातीलच सून म्हणून ओळख असणाऱ्या जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश करत्या होत आहेत। त्या हाती कमळ घेणार आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीनं काँग्रेसला हा मोठा धक्का आहे आणि कोण आहेत जयश्री पाटील। वसंतदादा पाटलांच्या नातसून ही त्यांची प्रमुख ओळख। 2016 मध्ये पती मदन पाटील यांचं निधन झालं। 2016 नंतर मदन पाटील गटाची सूत्र त्यांनी हाती घेतली। तर खासदार विशाल पाटील यांच्या ते चुलत वहिनी आहेत। तर सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ते उपाध्यक्ष आहेत। खासदार विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये त्यांचा उघडपणे सहभाग होता। सांगली विधानसभेत बंड करत अपक्ष निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली। सांगली विधानसभेत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तर पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं काँग्रेसमधनं त्यांचं निलंबन झालं।